કાળચય આધિચય કાર પાસું જેવા ધરતી સુથા નવતી એક દિવ્ય સ્થાન होता ज्याला गोलोक म्हणतात तिथे राहत होते कृष्णा आणि राधा. ते डॉन वेगळे नव्हते, ते एकाच आत्मा होते, फक्त दोन रूपे. पण एक दिवस सगळं बदलून गेलं. एक गैरसमजाचा क्षण, एक भावनांचा क्षण आणि एक श्राप दिला गेला. त्याच्या जन्मधर्तावर होईल ते वेगाने होतील आणि करीच लग्न करू शकणार नाही. आणि आश्य प्रकारेने जे दिव्य प्रेम एकरा पूर्ण होता ते जगत पठावला गेला मानावाला शिकण्यासाठी की खरा प्रेम म्हणजे नक्की के. धरतीवर काही दूर मथुराच्या अंधार्या कैद खन्यात देवकी जागती होती भीतीने भरून. एक भविष्यवाणीने तिच्छ भवला कंसला संगितला होता की तिच्छ मुलच्च हाटू त्याच मृत्यू होणार. भिटलेला त्याने तिला कैद केल आणि त्या बलकाचं नाश करायचं ठरले. पर त्याच रात्री काही दिव्य घडला. कृष्णचा जन्म झाला आणि नाशिबतच्या चमत्काराने त्याला गुप्तपणे गोकुलला नेहू ठेवला गेला एक शांत आणि प्रेमाने भरलेला स्थळ, जिथे तो मोठा झाला प्रेम, हास्य आणि संगीत यांच्यामध्ये. दुसरे गावात बरसनामध्ये एक छोटी मुलगी जन्मली. तिचं नाव होता राधा. लहानपणापासूनच तिच्यात एक शांत घेरापण होता, जसे तिच्या आत्माने कोणीतरी ओळखलाय असं भास. एक दिवस गोकुलमध्ये लहान कृष्ण फक्त एक मुलगा, एक मुलगी पाहतो जी शिवरातू आली होती. ती शांत होती, तेजोमय होती आणि त्याने पहिल्या कोणासारखी नव्हती. ती मुलगी राधा होती. त्यांची नजर झाली आणि त्याच क्षणी वेळ जशी थांबली. शब्दांच्या गराजच नव्हता, कारण काहीतरी आत्मदार ते एकमेकांना आधीच ओळखत होते. त्याच्या दिवसापासून कृष्ण राधेच्या हृदयात राहत होते आणि राधा कृष्णाच्या आत्मेत. थोड्याच वेळात गोकुलमध्ये वाढते धोक्यांच्यामुळे कृष्ण आणि त्याचा परिवार वृंदावनला गेले. यमुना नदीच्या किनाऱ्यावरील सुंदर भूमी. राधा जी बरसनामध्ये राहत होती ती नेहमीच वृंदावनला येत असायची आणि तिथे त्यांच्या नत्यात अजून घेरापण आला. ते एकत्र हसायचे, एकत्र खेळायचे आणि वानाला आनंदने भरायचे. कृष्ण राधेला चिडवायचे, कधी कधी तिच्यासारखे वेश सुद्धा घ्यायचे, फक्त तिच्या हसण्यासाठी. आणि राधा उदास झाली की तो काहीही करायचा तिची हसू परत आणण्यासाठी. चन्याच्या रात्री कृष्ण बंसुरी वाजवायचे. एवढी सुंदर धून की सगळे त्याकडे आकर्षित होते. हच होता रासलीला. कृष्ण सगळ्यांसोबत नचायचे, पण त्याचं हृदय नेहमीच राधेला शोधता राहायचे. आणि ज्या वेळा त्यांची नजर मिलायची तेवढ्या वेळेस जाग गायब झाल्यासारखं वाटायचे. ते दोन राहिलेलेच नाही, ते एक झाले. राधा फक्त एक व्यक्ती नव्हती, ती भक्ती होती आणि कृष्ण तो दिव्यता होता. त्यांच्या प्रेमाने जगाला शिकवलं की जेव्हा मन शुद्ध असते तेव्हा आत्मा स्वतः परमेश्वराकडे जाते. एक दिवस राधा हळूहळू विचारते, तू माझ्यासोबत लग्न का करू शकत नाही? कृष्ण हळू हसत म्हणतो, लग्न दोन आत्मांच्या मिलन असता. पण राधा, आपण तर आधीच एक आहोत. मी स्वतःशी लग्न कसं करू? त्यावेळी राधेला हे पूर्ण समजला नाही, पण तिला नंतर समजणार होता. काही दूर कंस अजूनही भीतीत जगत होता.
आणि कृष्णच्या वेल आला होता. त्याचं कर्तव्य होता जगाचं रक्षण करणे आणि दुष्टताचा अंत करणे. राधा त्याला शांत उभा पाहते. तू जातोय ती हालू म्हणते. कृष्ण मान हलावतो. जाऊ नको, मज्जा सोबत रहा. कृष्ण तिच्याकडे घेऱ्या प्रेमाने पाहतो आणि म्हणतो, खरा प्रेम कोणाला थांबवत नाही, तो त्याला जाऊ देतो जे योग्य असता. राधेच्या डोळ्यात अश्रू येतात. मग आपल्याच्या काय? कृष्ण हलू म्हणतो, जरी आपण वेगळे असलो तरी आपण कधीच खरे वेगळे नाही होत. कृष्ण मथुराला निघून जातो. संगीत थमटा. वन सुण्या वतायला लागतात. जग शांत होत. राधा तिथेच उभी राहते. त्याला जाताना पाहता तिचं हृदय तुटत होता, पण तिच्या प्रेम अजून घेरा होत होता. कृष्णाने कंसला पराजित केला. त्याने आपला कर्तव्य पूर्ण केला. पण तो कधीच वृंदावनमध्ये परत राहिला नाही. त्याला राधेवर प्रेम नव्हता म्हणून नाही, पण त्याचा मार्ग बदलून गेला होता. राधा तिथेच राहिली, पण ती कधीच एकली वटली नाही, कारण कृष्ण सगळीकडे होता. वार्यात, नडीत, प्रत्येक श्वासात. तिला एक मोठी गोष्ट समजली. प्रेम फक्त एकत्र राहण्याचा नाही, तो एकमेकांना जाणण्याचा असतो, जरी समोरचा माणूस नसला तरी. वर्षांनी राधा आणि कृष्ण पुन्हा भेटले. पण काहीतरी बदल झाला होता. राधेला आता समजलं होतं, त्यांच्या प्रेमाचा अर्थ जागतिक नव्हता, तो काहीतरी अधिक होता, काहीतरी अनंत. जेव्हा तिच्या अंतिम वेळ आला, कृष्ण तिच्या जवळ आला. जग जशी थांबल्यासारखी वाटली, जसे वेलाच धीमा झाला. राधा त्याला पाहते, दुखीपणे नाही तर शांतपणे. तिची एक शेवटची इच्छा होती, एकदा बासुरी वाजव. कृष्णा हळू बासुरी उठवतो. त्याचे हात पहिल्यांदा कापता होते. जेव्हा तो वाजवायला लागला, तीच धून जी कधी वृंदावन भरून तकायची. हवा पवित्र झाली. सगळा कोमल वटायला लागला. प्रत्येक सूरमध्ये त्यांच्या अथवानी होत्या. त्यांची हसी, त्याच्या प्रेम, त्यांच्या ना बोललेल्या भावना. राधा डोळे बंद करते, हलका हसरा चेहरा घेऊन. आणि जसे संगीत वाहत राहिला, ती पुन्हा एकदा त्यात विलीन झाली. म्हणत त्या क्षणांतर कृष्णाने हळू बासुरी खाली ठेवली. त्याने पुन्हा कधीच वजावली नाही. राधा गेली म्हणून नाही, पण ती आता वेगळी राहिली नव्हती. जो संगीत बासुरीतून येत होता, तो आता त्याच्या आत्मदा राहिला होता, राधेच्या रूपात. मग कृष्णाने राधेसोबत लग्न का केले नाही? कारण त्यांचा प्रेम साधारण नव्हता. ते एकत्र राहण्याचा नव्हता, ते अधिकाराचा नव्हता. ते काहीतरी मोठा होता, खूप मोठा. राधा म्हणजे आत्मा, कृष्णा म्हणजे परमात्मा. आणि त्यांचा प्रेम आत्मचा प्रवास आहे परमेश्वरकडे जनायाचा. त्यांची कहाणी आपल्याला शिकावते. खरं प्रेम पकडण्याचा नसतो, तो एक होण्याचा असतो, जरी दूर असलो तरी. जर ही कहाणी तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल, तर हा व्हिडिओ लाईक करा आणि त्याला शेअर करा, ज्याला खऱ्या प्रेमावर विश्वास आहे. राधे कृष्ण.